आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय संदीप भाऊ मेश्राम उपस्थित आहेत। या ठिकाणी आझाद समाज पार्टीचे जिल्हा महासचिव संग्राम हे सुद्धा या मीटिंगला उपस्थित आहेत। आझाद समाज पार्टीचे उत्तर नागपूर अध्यक्ष सचिन मेश्राम हे सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत। मित्रांनो, गेल्या 3 महिन्यापासून आझाद समाज पार्टी एका महाराष्ट्रामध्ये माननीय चंद्रशेखर बावनकुळेंनी ज्या रिसेल विक्रीपत्र आहे त्याची कुठे ना कुठे त्याला बंदी घातली होती, थांबवून ठेवलेली होती। त्यामुळे जे सर्वसामान्य जे लोक आहेत, जे प्लॉटधारक आहेत, जे सर्वसामान्य जी जनता आहे त्यांना भरपूर त्रास होतो। आणि वास्तविक जर आपण बघितलं तर यातून गव्हर्नमेंटला नुकसान कुठल्याच ठिकाणी होतं नाही, कारण की रिसेल जरी आपण प्लॉट जर म्हणजे आपण त्याला घेतले किंवा आपण त्याला विकले तरी गव्हर्नमेंटला एक रेव्हेन्यू जनरेट होत होता। पण ठराविक एका विशिष्ट लॉबीकडून पैसे घेऊन माननीय चंद्रशेखर बावनकुळेंनी ते विक्रीपत्र थांबवलेले होते। आणि ते झाल्यानंतर आझाद समाज पार्टीतर्फे आम्ही काही आंदोलनं सुरू केली। आंदोलनांमध्ये आम्ही काही आक्रमक भूमिका घेतल्या, प्रेस कॉन्फरन्स घेतल्या आणि त्यानंतर माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक SOP आणली 3 नोव्हेंबर 2025ला। आणि त्या SOPमध्ये क्लिअर पणे एक मेन्शन होतं की तुकडेबंदी जो कायदा आहे तो रद्द करण्यात आला आणि जे आता प्लॉटधारक आहे त्यांना एक सेपरेट सातबारा बनवून मिळणार असं त्या GR मध्ये क्लिअर मेन्शन होतं। ही अतिशय आनंदाची एक बाब आहे की जो कायदा आहे, ज्या गोष्टीसाठी आझाद समाज पार्टीतर्फे आम्ही फाईट करत होतो, ज्या गोष्टीसाठी आमची ती लढाई होती, ज्या गोष्टीसाठी आम्ही धरणे आंदोलन वगैरे जे करणार होतो, तो सगळा मुद्दा जो आहे माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी सॉर्ट आउट केला। पण आज जो आम्ही ही परिस्थिती बघतो, माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी हा कायदा जरी पारित केला पण शासकीय जी यंत्रणा आहे ती कुठे ना कुठे या मुद्द्याला जास्त गंभीर्याने न घेता जे सातबारे आम्ही जसं आता वेगळे करायला गेलो, जसं तहसीलमध्ये आज आम्ही गेलो, आम्ही गेल्या 15 दिवसापासून तहसीलच्या आम्ही चक्रा मारतो आणि तहसीलमध्ये आम्ही जेव्हा जातो तर ते सांगतात आम्हाला की विशिष्ट एक म्हणजे लाईक एखादं कारण सांगतात की चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी दिली आणि कलेक्टरकडून आम्हाला आदेश यायचा आहे। आज आम्ही त्यांना कलेक्टरचा पण आदेश दिला तरी आमचे सातबारे जे आहे ते अलग करण्याचं काम कुठे ना कुठे त्याच्याकडून थांबलेलं आहे। आणि या सगळ्यांमध्ये दोषी कोण आणि हे सगळं म्हणजे साहेबांनी SOP आणून टाकली आणि SOP आल्यानंतर पण जर त्या SOPची जर अंमलबजावणी जर होत असेल तर याच्यामध्ये दोषी कोण? चंद्रशेखर बावनकुळे साहेब हिची प्रशासकीय यंत्रणा। आम्ही लेटर देताना तहसीलदारांना सुद्धा भेटलो, त्यावेळेस दहाट साहेब होते। दहाट साहेबांनी त्यावेळी आम्हाला खूप चांगलं कॉपरेट केलं आणि दहाट साहेब कुठे ना कुठे ट्रान्सफर होऊन दुसऱ्या ठिकाणी गेले। आमचे जे तलाठी ज्या आमचे किशोर शिवरकर म्हणून आमच्या वाडीचे ते तलाठी आहे, पटवारी आहे, त्यांचे मंडळ अधिकारी झाडे म्हणून आहे, यांच्याकडून आम्हाला कुठे ना कुठे टाळाटाळीचे उत्तरं आम्हाला त्या या ठिकाणी मिळत आहेत। म्हणून आमच्यासारखे जे आहे आणि नागपुरातले असे भरपूरसे लोक आहेत जे या सगळ्या मुद्द्याला घेऊन त्रासलेले आहेत। आणि हा जो मुद्दा आहे जनसामान्यांचा मुद्दा आहे, कारण की कुठे ना कुठे एखादा जर घरमालक जर म्हणजे एखादा व्यक्ती नागपूरमध्ये गोरगरीब व्यक्ती एका ठिकाणी घर घेतो तर त्याला त्या घराची विक्री जर करून नाही मिळाली तर कुठे ना कुठे हा त्याच्यासमोर अन्याय आहे। इतकेच बोलतो आणि या पत्रकार परिषदेला संदीप भाऊ मेश्राम हे संबोधित करणार आहे। सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार। आज आम्ही ज्या मुद्द्याला घेऊन ही पत्रकार परिषद घेत आहोत, हा जो मुद्दा आहे हा गंभीर मुद्दा आहे। कारण नागपूर शहरामध्ये लागून असलेला सर्व जो परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये सर्वसामान्य माणूस राहतो, त्याची 10 लाख रुपयापर्यंत एक प्रॉपर्टी घेण्याची इच्छा असते। अशा खूप साऱ्या अनेक वस्त्या आहेत, त्या ठिकाणी सर्वसामान्य माणूस आपलं वास्तव्य करत असतो। परंतु जो हा 1 वर्षापासून तुकडाबंदीचा कायदा घेऊन महसूल विभागामध्ये जे रजिस्टर कार्यालय आहे नागपूरमध्ये, त्या ठिकाणी त्यांचे विक्रीपत्र थांबवल्या गेलेले आहेत। आणि थांबवले गेल्याच्या नंतर
तर त्याच्यावरती आम्ही आंदोलन निदर्शने केल्याच्या नंतर परिपत्रक 3 नोव्हेंबरला या ठिकाणी परिपत्रक जाहीर होते आणि त्या परिपत्रकाच्या माध्यमातून जनमानसामध्ये एक नवीन चेतना निर्माण होते की आमच्या मालकीचा जो ताबा आहे, कब्जा आहे, जे प्रॉपर्टी कार्ड आहे ते आम्हाला भेटणार. परंतु हा जो GR आलेला आहे 1 महिन्यापासून, याच्यावर कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी सध्यापर्यंत झालेली नाही. आणि आज जे सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री शेखरजी बावनकुळे यांनी जो परिपत्रक काढलं, त्यांनी सांगितलं, पण ते परिपत्रक आजच्या परिस्थितीत उठावरून शेळ्या राखण्यासारखं परिपत्रक या ठिकाणी साबित होत आहे. 1 महिना होऊन त्या परिपत्रकाची अजूनपर्यंत अंमलबजावणी झाली नसेल तर या राज्याचे पालकमंत्री काय करतात, प्रशासकीय यंत्रणा काम करते की नाही करते. आणि कोणताही जो कायदा जो बनतो, कोणतेही सूचना परिपत्रक बनते, परिपत्रक तयार होते, ते सर्वसामान्य हिताच्या रक्षणाकरता होते. परंतु हा कायदा आणून 1 महिना होऊन सुद्धा त्या परिपत्रकावरती सर्वसामान्य प्लॉटधारकांना न्याय मिळत नसेल तर राज्यातली यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा काय करते याच्यावर मोठा गंभीर आर्य समाज पार्टीचा आरोप आहे. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण पण मध्यमवर्गीय, आम्ही पण मध्यमवर्गीय आहे. एखादी आमची प्लॉटची वास्तू 5 ते 6 लाख रुपयाची असेल आणि त्या प्लॉट ते 6 लाख रुपयाच्या वास्तूवर आम्ही एखादी घर बांधतो, त्याला आम्हाला 5 ते 10 लाख रुपये खर्च येतो आणि ती 15 लाखाची प्रॉपर्टी आम्ही एखाद्या कच्ची प्रॉपर्टी म्हणून घेतली. कच्ची प्रॉपर्टी घेतल्यानंतर आम्हाला 15 लाखाचं ते वास्तू तयार झाली. पण आमच्या अडचणीमध्ये आमच्या मुलगा शिक्षणासाठी म्हणा, एखादी अडचण म्हणा, तेव्हा त्या प्रॉपर्टीचं कार्ड नसल्यामुळे ते विक्रीपत्र होत नाही आणि त्या माणसाला उच्च शिक्षणासाठी एखाद्या मुलाला पाठवायचं असेल तर तो मोठ्या अडचणीत आहे. आज परिस्थिती खूप गंभीर आहे. सर्व माणूस जो प्लॉटधारक आहे तो त्रासलेला आहे. आणि आज आपण पाहता सोन्याचे भाव इतके का बरं वाढले असेल तर राज्यामध्ये जे विक्रीपत्र बंद आहेत त्याच्यामुळे सोन्याचे भाव या ठिकाणी वाढलेले असतील असंच मला वाटते. कारण की प्लॉटची विक्री बंद आहे आणि ज्यांच्याकडे प्लॉट आहेत, शासन प्लॉट येणं प्लॉट असतील तर ते प्लॉट 3000 रुपयाच्या पलीकडे आहे. सर्वसामान्य माणूस 1000 स्क्वेअर फीटचा प्लॉट काय 30 लाखाचा घेऊ शकतो का? त्याची तशी आर्थिक सुधारणा या राज्यमंत्री जे ज्यांनी काही परिपत्र काढले त्याची तयारी कशी, त्यांनी त्या सर्वसामान्य माणसाला त्यांनी मजबूत केलं का की तो 30 लाख रुपयाची प्रॉपर्टी घेऊ शकतो. तर अशी राज्य शासनाला आमची आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून विनंती आहे की तुमचे जे कर्मचारी जे माजलेले आहेत ते माजलेल्या कर्मचाऱ्याला धडा शिकवासाठी तुम्ही लवकरात लवकर एक बैठक बोलवा आणि त्यांना योग्य तो निर्णय घ्यायला लावा. हीच आजच्या या पत्रकार प्रसंगी आपणास पत्रकार बंधूंना विनंती आहे. ही आमची माहिती आहे. आपण पत्रकार प्रसिद्धीच्या माध्यमातून सोशल मीडिया असो या पत्रकार मीडिया असो या डिजिटल मीडिया असो या लिखित मीडिया असो याच्या माध्यमातून आपण प्रसार कराल एवढीच आपणास विनंती करतो.